अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारे मस्त रसरशीत असे आज आपण हे रवा नारळाचे मोदक पाहणार आहोत. हे मोदक बनवण्यासाठी नाही इथे आपल्याला खवा वापरायचा आहे किंवा मिल्क पावडर काहीही न वापरता सुद्धा अगदी खव्यापेक्षाही मस्त अशा चवीचे हे मोदक बनवून तयार होतात. बनवायला खूप साधे आणि सोपे आहे. अगदी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यात तयार होतात. कुठलीही महागडी साहित्य आपल्याला बाहेरून आणण्याची गरज नाही. चला तर मग अजिबातच वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर गॅसवर इथे एक मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये सुरुवातीला 2 चमचे आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे. फक्त 2 चमचे तूप वापरूनच आपण हे मोदक तयार करणार आहोत. फारसं याला तूप लागत नाही. तर तूप छान वितळलं की त्यामध्ये इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. आता अगदी मंद आचेवर आपल्याला हा रवा जो आहे तो तुपामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे. साधारण 2-1 मिनिटांसाठी आपण हा रवा भाजून घेऊया. आणि हे मोदक बनवण्यासाठी शक्यतो आपल्याला बारीक रव्याचाच इथे वापर करायचा आहे. जाड रवा असेल तर तुम्ही त्याला मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेऊ शकता. तर रवा भाजताना गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवरच आपल्याला हा रवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे. त्याचा रंग फारसा बदलू द्यायचा नाही आहे, पण रवासुद्धा आपल्याला कच्चा ठेवायचा नाही आहे. त्यामुळे अगदी मंद आचेवर याला 2-1 मिनिटांसाठी फक्त भाजून घेऊया. तर इथे मी रवा थोडासा भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता हलकासा त्याचा रंग बदललेला आहे. आता ह्या स्टेजला पुन्हा इथे मी थोडंसं तूप घेते. साधारण अर्धा चमचा इथे मी तूप घेतलेला आहे. आता तूप हलकंसं वितळलं की त्यानंतर यामध्ये फक्त 2 चमचे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे आणि हे बेसन पीठसुद्धा रव्यासोबत अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी छान असं भाजून घेऊया. म्हणजे बेसन पिठाचा जो कच्चेपणा आहे तो दूर होईल. 1 वाटी रव्यासाठी फक्त 2च चमचे आपल्याला इथे हे बेसन पीठ वापरायचं आहे. त्यापेक्षाही जास्त प्रमाण याचं घ्यायचं नाही आहे. तर पोहे खाण्याच्या चमच्याने मी फक्त 2 चमचे इथे हे बेसन पीठ घेतलेलं आहे. आता रव्यासोबत याला थोडंसं भाजून घेऊया. गॅस अगदी मंदच आहे. तर अगदी मंद आचेवर मी बेसन पीठ आणि रवा दोन्ही छान भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये घालूयात ओलं नारळ. तर ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला होता सेम त्याच वाटीने 1 वाटी इथे मी ओलं नारळ घेतलेलं आहे. ते देखील यामध्ये घालायचं आहे. नारळाच्या मागचा जो काळा भाग असतो पाठीचा तो काढून टाकलेला आहे आणि मिक्सरमधून याला छान बारीक असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता हे नारळ घातल्यानंतर सुद्धा पुन्हा इथे आपण 1 ते 2 मिनिटांसाठी याला छान असं भाजून घेऊया. नारळामध्ये थोडासा ओलसरपणा असतो, मॉइश्चर असतं, त्यामुळे अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी रव्यासोबत यालासुद्धा भाजून घ्यायचं आहे. म्हणजे त्यातला मॉइश्चरपणा कमी होईल आणि अगदी मंद आचेवरच आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तर इथे आपण सर्व साहित्य अगदी मंद आचेवर छान भाजून घेतलेलं आहे. हलकासा त्याचा रंग बदललेला आहे. तुम्ही बघू शकता थोडंसं बदामी रंगावर आपण हा रवा वगैरे भाजून घेतलेला आहे. आता त्यानंतर यामध्ये 2 चमचे मी दुधावरची साय घातलेली आहे आणि तीसुद्धा आपल्याला छान यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. दुधावरची साय घातल्यामुळे अगदी छान मस्त मलईदार असं आपले हे मोदक बनवून तयार होतात. चवीलासुद्धा अगदी खूप छान लागतात. त्यामुळे दुधावरची साय नक्कीच आपल्याला यामध्ये वापरायची आहे. आता ही साय छान मिक्स करून झाल्यानंतर 1 वाटी इथे मी दूध घेतलेलं आहे. तर ते देखील यामध्ये मिक्स करून घेऊया. तर खूप सोपं प्रमाण आहे. 1 वाटी आपण इथे रवा घेतलेला होता. त्यासाठी 1 वाटी आपल्याला ओलं नारळ, 2 चमचे बेसन आणि 1 वाटी इथे आपल्याला दूध घ्यायचं आहे. दुधाचं प्रमाण जास्त ठेवायचं नाही आहे. फक्त 1च वाटी दूध अगदी पुरेसं होतं. सुरुवातीला तुम्हाला थोडंसं हे मिश्रण जे आहे ते थोडंसं घट्टसर वाटेल. पण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण अजून साखर घालणार आहोत. तर साखर घातल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते पुन्हा थोडंसं सैलसर होतं. तर हे बघा दूध घातल्यानंतर याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी 4 चमचे दुधामध्ये थोडंसं केशर भिजत घातलं होतं. ते सुद्धा दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे. केशर घातल्यामुळे एकतर मोदक चवीला सुद्धा छान लागतात आणि आपल्या मोदकांना रंगसुद्धा फार छान येतो. त्यामुळे इथे मी केशर घातलेलं आहे. नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे. तर आता हे संपूर्ण व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात. तर सुरुवातीला आपण 1 वाटी दूध आणि त्यानंतर पुन्हा 4 चमचे दूध असं इथे हे प्रमाण घेतलेलं आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर घालायची आहे. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला होता बरोबर त्याच वाटीने 1 वाटी साखर घातलेली आहे आणि ही सुद्धा आता आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात. तर साखरेचं प्रमाण जर तुम्हाला कमी गोड हवे असतील तर थोडंसं कमी केलं तरीसुद्धा चालेल. पण दिलेल्या प्रमाणात अगदी परफेक्ट असे हे मोदक बनवून तयार होतात. आता साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. साखर घातल्यामुळे मिश्रण थोडंसं सैलसर होतं. तर साखर यामध्ये अगदी व्यवस्थित अशी आपण मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर अगदी सर्वात शेवटी यामध्ये छोटा पाव चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे छान मस्त फ्लेवर येण्यासाठी. तर तीसुद्धा यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे.
वेलची पावडर जी आहे ती अगदी सर्वात शेवटी घालायची आहे, जेणेकरून याचा फ्लेवर किंवा सुगंध आहे तो छान अगदी टिकून राहतो. तर आता वेलची पावडरसुद्धा व्यवस्थित अशी आपण मिक्स करून घेऊ आणि आपलं जे मोदक बनवण्याचं सारण आहे किंवा मिश्रण आहे ते इथे आपलं तयार झालेलं आहे. तर गॅस बंद करू आणि हे सर्व मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊ. तर सर्व मिश्रण एका ताटामध्ये इथे मी काढून घेतलेलं आहे. थोडंसं आपल्याला याला गार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण याचे मोदक बनवून घेणार आहोत. तर इथे मी मोदक बनवण्यासाठी एक मोदकाचा छोटा साचा घेतलेला आहे. सुरुवातीला आता पहिलाच मोदक आपण बनवतोय, त्यामुळे याला सुरुवातीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं तूप लावून घेतलं की मग त्यानंतर आता आपण हे मोदक तयार करून घेऊयात. तर थोडंसं यामध्ये आपल्याला मिश्रण घालायचं आहे आणि आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये पिस्त्याचे काप वगैरे लावू शकता किंवा अगदी साधेच असे प्लेन मोदक बनवले तरीसुद्धा चालतील. तर असे छोट्या साईजमध्ये पिस्त्याचे काप करून घेतले. तो काप ठेवायचा आहे आपल्याला आणि पुन्हा वरून थोडंसं मिश्रण ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि अगदी पटापट हे साच्यामध्ये मस्त असे हे मोदक बनवून तयार होतात. खालच्या साईडने सुद्धा अगदी छान व्यवस्थित असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व साईडने मोदक अगदी एकसारखा आपला तयार होतो. कुठेही मध्ये गॅप वगैरे ठेवायचा नाही आहे. तर साईडने जे लागलेलं आहे ते हाताने व्यवस्थित असं काढून घेऊया आणि याला छान प्लेन करून घ्यायचं आहे मस्त असं. तर बघू शकता अगदी झटपट असा आपला हा इथे मोदक बनवून तयार झालेला आहे. तर पिस्त्याचे काप लावल्यामुळे मोदक दिसायला अगदी छान दिसतात. नाही लावले तरीसुद्धा काहीच हरकत नाही. तर फक्त पहिला मोदक बनवताना आपल्याला याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. नंतर अजिबात आपल्याला तूप वगैरे लावण्याची गरज पडत नाही. अगदी फटाफट हे मोदक बनवून तयार होतात. तर इथे आपण हे मोदक बनवताना खवा किंवा मिल्क पावडर काहीही वापरलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा हे मोदक चवीला खूप छान होतात. एकदा नक्की तुम्ही ह्या पद्धतीने गणपती बाप्पांसाठी हे मोदक बनवून बघा आणि अगदी झटपट घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यात हे मोदक बनवून तयार होतात. चवीला सुद्धा अगदी छान लागतात. ओलं नारळ आपण यामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे सुद्धा चवीला मस्त लागतात. तर हे बघा इथे आपला दुसरा मोदकसुद्धा बनवून तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व मिश्रणाचे इथे मी आता मोदक तयार करून घेते. तर इथे आपण 1 वाटी रव्याचं प्रमाण घेतलेलं होतं. त्यामध्ये बरोबर इथे आपले 25 मोदक बनवून तयार झालेले आहेत. बघू शकता सर्व मोदक इथे मी तयार करून घेतलेले आहेत. काही मोदक दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवलेले आहेत. तर अगदी मस्त रसरशीत असे आपले हे रवा नारळाचे मोदक इथे बनवून तयार झालेले आहेत. तुम्हीसुद्धा तुमच्या गणपती बाप्पासाठी हे मोदक नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.